काँग्रेस व भाजप एकाच ताटात खातात. सुशीलकुमार पावरा. विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. भाजप व काँग्रेसची जिल्हा परिषद नंदुरबार मधील विचित्र युती लक्षात ठेवा. सत्तेसाठी काय पण, पैशांसाठी काय पण, अशी ही भाजप व काँग्रेसची विचित्र युती आहे. नंदुरबार जिल्ह्यात भाजप व काँग्रेसवाले एकाच ताटात खातात. यांचे ताट व ताटात काय खातात हे सोशल मीडियावर आपण बघितलेलेच आहे. म्हणजेच यांचे खायचे दात वेगळे व दाखवायचे दात वेगळे आहेत. नंदुरबार लोकसभा निवडणूक मी स्वतःच्या बळावर अपक्ष उमेदवार म्हणून लढवली. तेव्हा काँग्रेसवाले म्हणत होते यांना भाजपवाल्यांनी उभं केलं आहे. भाजपवाले म्हणत होते हा काँग्रेसचा माणूस आहे. निवडणूक संपली. काँग्रेस व भाजपकडून आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मतदारांना लाखो करोडो रुपये वाटले. काँग्रेसकडून प्रत्येकी 100 रुपये तर भाजपकडून प्रत्येकी 300 रुपये वाटण्यात आले. पैसे वाटण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा झाला आहे. खुलेआम पैसे वाटणाऱ्या भाजपच्या काही लोकांविरुद्ध मी जिल्हाधिकारी यांच्याकडे व पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली. तेव्हाचे काँग्रेसचे दलाल माझ्यावर आरोप करत होते की यांना भाजपाने उभं केलं. ते सगळे काँग्रेसचे दलाल गायब झाले. एखादे उंदरासारखे बिळात लपून बसले. एकाची हिंमत झाली नाही भाजपाविरुद्ध तक्रार दाखल करण्याची. आम्ही भाजप व काँग्रेसच्या घराणेशाही उमेदवाराविरुद्ध निवडणूक लढवली म्हणून भाजप विरुद्ध तक्रार दाखल केली व तक्रारींवर ठाम राहिलो. कार्यवाही अंतिम टप्प्यात आली आहे. यापुढे कुणीही भाजप व काँग्रेसचा मायकालाल खुलेआम मतदारांना पैसे वाटण्याची हिंमत करणार नाही. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांसोबत शिवसेनेचे उद्धव ठाकरे गट व शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गट व अजित पवार गट, त्यानंतर भाजपचे काही छुपे नेते यांनी काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला. लोकसभेत हे एकाच ताटात जेवले. आता विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवणार म्हणून जाहीर करीत आहेत. भाजप व काँग्रेस किंवा अन्य पक्षांचे नेते हे एकमेकांचे विरोधक असूच शकत नाहीत. रंग बदलू, पक्ष बदलू या नेत्यांवर जनतेने विश्वास ठेवू नये. मी अक्कलकुवा विधानसभा निवडणूक लढवणार आहे. हे जाहीर केल्यानंतर तुम्ही फक्त समाजसेवा करा, राजकारणात येऊ नका, निवडणूक लढू नका. हा त्या पक्षाची मते खाईल, तो याची मते खाईल, असे पक्षांचे दलाल कमेंट करू लागले. विशेष करून काँग्रेसचे बिळात लपलेले नागोबा डुलायला लागलेत, डोके वर करू लागलेत. मला या पक्षांच्या दलालांना सांगायचे आहे की निवडणूक लढण्याचा अधिकार फक्त पक्षवाल्यांनाच आहे का? भाजप काँग्रेसच्या उमेदवारांनीच निवडणूक लढायचा ठेका घेतलेला आहे का? आम्ही संघटनावाल्यांनी निवडणूक नको लढायला पाहिजे का? भारतात लोकशाही आहे. प्रत्येक व्यक्तीला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. मी निवडणूक लढवणार व पक्षांच्या उमेदवारांना हरवून दाखवणार. ज्यांच्यात दम असेल त्यांनी माझ्या विरुद्ध लढून दाखवा. लढेंगे और जीतेंगे, अशी प्रतिक्रिया बिरसा पॅटर्सचे अक्कलकुवा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा यांनी दिली आहे. विधानसभा निवडणूक जवळ आले. काँग्रेस व भाजप पक्षाची जिल्हा परिषद नंदुरबार मधली विचित्र युती लक्षात ठेवा. हे काँग्रेस व भाजपचे नेते एकाच ताटात खातात. यांची ताटं कोणती आणि हे ताटामध्ये काय काय खातात हे आपण सोशल मीडियावरती बघितलेलं आहे. म्हणजेच यांचे दाखवायचे दात वेगळे व खायचे दात वेगळे आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये मी अपक्ष उमेदवार म्हणून सक्षमतेने व स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. त्यावेळेस काँग्रेसचे काही दलाल बेछूट आरोप करत होते की याला भाजपने उभं केलेलं आहे. काही भाजपचे दलाल विरोध करत होते की हा काँग्रेसचा माणूस आहे. आम्ही काँग्रेस व भाजप किंवा कुठल्याही पक्षाचे माणूस नाही. आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. आदिवासींच्या अस्तित्वासाठी निवडणूक लढवली आणि निवडणूक लढलोसुद्धा. निवडणूक संपली. लोकसभेमध्ये काँग्रेस व भाजपतर्फे मतदारांना अफाट पैसे वाटण्यात आले. काँग्रेसने 100 रुपये वाटले, भाजपने 300 रुपये वाटले. पैसे वाटल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले आणि या पैसे वाटणाऱ्यांच्या विरोधामध्ये मी जिल्हाधिकारी नंदुरबार व पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. भाजपच्या या कार्यकर्त्यांवरती ज्यांनी पैसे वाटले त्यांच्या विरोधामध्ये मी तक्रार दाखल केली. त्या टायमाला जे माझ्यावरती बेछूट आरोप करत होते ते काँग्रेसचे दलाल बिडात लपून बसले. एकाचीही हिंमत झाली नाही भाजपच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करायची.
का हिंमत झाली नाही? कारण की ज्या पद्धतीने भाजपने मतदारांना पैसे वाटले त्याच पद्धतीने काँग्रेसने सुद्धा वाटले, म्हणून यांना लाज वाटत होती अशा पैसे वाटणाऱ्यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करायला. मी काँग्रेस व भाजपच्या या घराणेशाही उमेदवाराच्या विरोधामध्ये लढलो, स्वतंत्रपणे लढलो. माझ्यावरती कुणाचाही दबाव नव्हता, म्हणून मी या भाजपच्या या पैसे वाटणाऱ्यांच्या लोकांवरती तक्रार दाखल केली आणि त्या तक्रारीवरती ठाम राहिलो. आता कारवाई अंतिम टप्प्यामध्ये आहे. ही कारवाई झाल्यानंतर कुणाच्या मायका बापला हिम्मत होणार नाही खुलेआम विधानसभेमध्ये पैसे वाटायची, एकाचीही हिम्मत होणार नाही. त्याचं एक मी ज्वलंत उदाहरण लोकांसमोर दाखवलं आणि झालो. लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी शिवसेनेचे शिंदे गट, उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट, शरद पवार गट व इतर पक्षाचे नेते हे काँग्रेसच्या उमेदवाराचा खुलेआम प्रचार करत होते. हे पक्षवाले एकाच ताटात जेवत होते. आता विधानसभा जवळ आल्यानंतर एकामेकांच्या विरोधामध्ये लढणार आहेत म्हणून लोकांमध्ये प्रचार करत आहेत. यांना लाज वाटायला पाहिजे. हे राजकारणी जे रंग बदलू, दल बदलू, गिरगिटसारखे निवडणुकीपुरते आपला रंग बदलतात, त्या राजकारण्यांपासून आता जनतेने सावध राहिलं पाहिजे. हे विरोधक नाही, हे निवडणुकीपुरतं तुम्हाला विरोधक आहे असं दाखवतील आणि निवडणूक संपल्यानंतर हे पुन्हा एकाच ताटामध्ये येऊन खातील. म्हणून अशा स्वार्थी राजकारण्यांपासून जनतेने आता सावध राहिलं पाहिजे. विधानसभा निवडणुकीत मी आता मैदानात आहे. अक्कलकुवा विधानसभा मी निवडणूक लढवणार आहे हे जाहीर केल्यानंतर काही काँग्रेसचे दलाल बीडामध्ये सापासारखे लपलेले होते, नागोबासारखे लपलेले होते, हे पक्षाचे दलाल आता नागोबासारखे असे आता ढुलायला लागले, डोकं वर काढायला लागले. एरवी हे भाजपच्या विरोधामध्ये जे पैसे वाटत होते त्याच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करायला बिळात लपून बसले होते, आता आरोप करायला डोकं वर करतायत. हा त्याचे मतं खाईल, हा याची मतं खाईल. ही मतं काय तुमच्या बापाची आहेत का? की काँग्रेस भाजपनीच निवडणूक लढवायला पाहिजे असं कुठे लिहून ठेवलेलं आहे का? किंवा काँग्रेस भाजप व पक्षाच्या उमेदवारांनीच निवडणूक लढली पाहिजे असं कुठं लिहिलेलं आहे का? नको ते हे कमेंट करत आहेत. तुम्ही संघटनेचं काम चांगल्या पद्धतीने करताय, संघटनेचं कामच करा, समाजाचंच काम करा, समाजसेवाच करा, राजकारणात येऊ नका. का? राजकारणात राजकारण करण्याचा ठेका काय तुम्ही फक्त पक्षावाल्यांनीच घेतलेला आहे का? अरे तुमच्यासारख्या निष्क्रिय लोकांच्या विरोधामध्ये आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला या निवडणुकीमध्ये नाईलाजाने यावं लागतं. लोकांना बदल करून दाखवायचा आहे. तुम्ही जी कामं करत नाही ती कामं आम्हाला करून दाखवायची आहेत. म्हणून आम्ही तुमच्या विरोधामध्ये जे राजकारणी पक्षाचे दलाल आहेत, पक्षाचे उमेदवार आहेत, त्यांच्या विरोधामध्ये आम्ही आता लढायला तयार आहोत. ज्यांच्यामध्ये हिम्मत असेल त्यांनी माझ्या विरोधामध्ये लढून दाखवा. मी एक दिवस या पक्षाच्या उमेदवारांना हरवल्याशिवाय राहणार नाही. आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये हे पक्षाचे सगळे उमेदवार हारायला पाहिजे. जोपर्यंत हे पक्षाचे उमेदवार हारत नाही, संघटनेची लोक जे सामाजिक, जे तळागाळामध्ये समाजकार्य करतात अशी लोक निवडून येत नाहीत, नवीन लोक निवडून येत नाही, तोपर्यंत नंदुरबार जिल्ह्याचा विकास होणार नाही. म्हणून आम्ही बदल करायला तयार आहोत. या पक्षांच्या उमेदवारांना हरवायला आम्ही तयार आहोत. पक्षाचे हे नेते एकाच ताटात खातात ही गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा.